Okay, let's go. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. नवीन दिवसाची सुरुवात आपण इथे केलेली आहे. तर आम्ही इथे काल ह्या आश्रमामध्ये थांबलेलो. इथे हे बघा, इथे हा जप चालू आहे. इथे आमच्या रूम होत्या. इथे हे मस्त सोय होती. इथे आंघोळीची रूम पण मस्त स्वच्छ होते आणि सर्व व्यवस्थित सोय. आता त्यांचाच नाश्ता जेवण पण त्यांचंच आहे. आता हे बघा, इथे आम्ही आता दर्शन घेतलेलं आहे दत्तांचं आणि आता इथे जप चालू आहे. आता आम्ही चाललो इथे नाश्ता करायला. तर इथे आम्ही नाश्ता करणार आणि मग पुढच्या स्थळासाठी म्हणजे मेन मुख्य मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार. तिथे आम्ही दर्शन घेणार. अशा प्रकारे आता आम्ही आता चाललो आहे नाश्ता करायला. आश्रमाचे खूप छान वाईब्स आहे. मस्त सतत जप चालू आहे आणि रात्री छान झोपतात. मस्त शांत वाटतं आणि इथे पण जबरदस्त आहे. इथे शांतता एवढी आहे ना की ह्या जपाचा आवाज लांब लांबपर्यंत जातो. आवाज एकदम छोटा आहे पण तो जपाचा आवाज एकदम लांब जातो. म्हणजे एकदम हळू आवाजात जप चालू आहे पण त्याचा ना इको साऊंड खूप छान आहे. हो, हे बघा, हे बाहेरचं सर्व मंदिराच्या आजूबाजूचं सर्व हा परिसर. हे कुरवपूरमध्ये आम्ही पण इथे पहिल्यांदा आलो. आता इथे आम्ही नाश्ता करणार आहे. हे बघा, हे बघा, आम्ही इथे रात्री आलेलो त्यामुळे रात्री काय दिसतच नव्हतं, म्हणजे अंधार होता सर्व. त्यामुळे दिवसाचं आता इथे आम्ही प्रत्येक ठिकाण आता इथे आम्ही बघणार आहे. ते इथे नाश्ता आणि जेवण दोघांची सोय आहे इथे. नाश्ता बघा, हाच आहे इडली. सगळे आमचे घरातले इथे आता नाश्ता करायला बसले. तर बघा, इथे अशा तऱ्हेने इथे हा नाश्ता आहे, इडली सांबार. हा बघा नाश्ता बघा. आत्ता आले ते नाश्ता करायला. एक नंबर आहे ना नाश्ता. जबरदस्त, एक नंबर नाश्ता. चहा संपला. सकाळी 6 वाजता चहा असतो. चला आता मित्रांनो, आम्ही इथून आता चेकआउट केलेलं आहे. गाडी पण आलेली आहे, सामान ठेवलेलं आहे. आता इथून आम्ही दर्शन घेणार. आता मंदिरात जाणार. तर इथूनच एक 10-15 किलोमीटरवर आहे मंदिर. आम्ही जाणार आणि दर्शन घेणार. परत इथे यायला नको म्हणून आम्ही इथे आत्ताच झालं. आत्ताच आम्ही इथे सर्व सामान घेतलेलं आहे. भेटूया मंदिरामध्ये आता. तर मित्रांनो, इथे आपण आता आलेलो आहे जिथे आपल्याला मंदिरात जायचं आहे. ते मंदिर कुठे आहे ते दाखवतो तुम्हाला. आता इथे आपण गाडी इथे पार्क करून मंदिर ते आहे नदीच्या त्या साईडला. हे बघा, नदीच्या त्या साईडला ते मंदिर आहे. तर आता त्या मंदिरात जायचं कसं, तर बोट करायची, बोटीत बसायचं आणि या नदीमध्ये मगरी पण आहेत. हे बघा, इथे असं आहे. मंदिर कुठं आहे? मंदिर नदीच्या त्या साईडला ते बघ, दिसतंय ते. हां, अशा पद्धतीने इथे बोट येते. त्या बोटीमध्ये बसायचं आणि नदीच्या त्या साईडला जायचं. हे बघा, इथे ही बोट आली. तर आता बोट आलेली आहे आमची. आता इथे आम्ही बोटीत बसलो. बघा, वेटिंगसाठी सगळे थांबलेत. हे बघा, त्या बोटीत आम्ही बसणार आणि जाणार.
त्या साईडला. तर हा एक्सपिरियन्स पण मस्त असणार आहे आम्हाला. मंदिराकडे आता आम्ही चाललोय. हे बघा अशा तऱ्हेने मेन एंट्रन्स मंदिराचा. आणि हे बघा मंदिर आता आलेलो. इथे आम्ही चेंज केलेलं आहे. इथे आम्ही हे बघा असं पितांबर लावलेलं आहे. पितांबर लावल्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही मंदिरामध्ये. त्यामुळे जेवढे जेंट्स आहेत, लहान आहेत, मोठे आहेत, सर्वांना पितांबर लावूनच आतमध्ये जायचं आहे. त्यामुळे बघा असं पितांबर लावायचं आणि मग आतमध्ये जायचं. मग आतमध्ये आता त्यांचं हे चालू आहे. त्यांना अभिषेक स्नान करून त्यांचं आता अंगावरती वस्त्र वगैरे ते झाल्यावरती मग दर्शनाला चालू होईल. आणि मग दर्शन झाल्यावरती आतमध्ये ॲक्च्युली व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे. त्यामुळे हे बघा. आणि मंदिराचा हा परिसर एवढा इथे गारवा आहे, मस्त इथे येतात, पॉझिटिव्ह वाईब येतात. आणि इथे प्रदक्षिणा आता आम्ही घातल्या. आता प्रदक्षिणा घालून आता आतमध्ये दर्शन चालू होईल. त्यावेळी आम्ही जाऊन आतमध्ये दर्शन करणार. हे बघा इथे असं खूप सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. हे बघा आल्यानंतर नक्की तुम्ही ते ध्यानस्थ एक 10 मिनटं जरी बसला खूप मनाला समाधान होतं. तुमचं काय मत आहे एक नंबर आहे. इथे आल्यावरती? शांतता हवी असेल तर इकडे या. खरोखर शांत एवढं आहे इथे. पिन ड्रॉप सायलेन्स आहे. ते व्हिडिओ काढायला का अलाउड आहे नाही आहे, तरी पण आम्ही बॅक साईडला व्हिडिओ काढतो. तर आपण भेटू नंतर थोड्या वेळाने. आमचं इथे दर्शन झालेलं आहे. मस्त वाटलं आतमध्ये दर्शन घेऊन. अन्नदानासाठी इथे आम्ही दक्षिणा पण दिलेली आहे. हे बघा इथे हे असं आतमध्ये आहे. एवढं मस्त आहे इथे. तर इथे आता आम्ही दर्शन घेतलं आणि आता श्रुतिका सांगते इथे काय आहे, इथलं महत्त्व काय आहे आणि काय नाही ते. आता आपण पुरवपूर क्षेत्रामध्ये आहोत. इथे श्रीपादश्री वल्लभांचं हे स्थान मानलं जातं. आणि इथे टेंबे स्वामी ज्यांना दत्तांनी साक्षात दर्शन दिले त्यांचीसुद्धा गुफा आहे. पण मुळात एकमुखी दत्त श्रीपादश्री वल्लभ ह्यांचं हे मुख्य स्थान आहे. ते दररोज भाविक खूप मोठ्या प्रमाणावर येतात. आतमध्ये पूर्ण अंधार आणि फक्त दिवे असतात. त्या दिव्यांवरती ती मूर्ती म्हणजे त्यांची समाधी तिथे दिसते. आतमधली जी गुहा आहे तिथे इतकं थंड आहे, इतकं ऊन आहे बाहेर, पण तिथे आतमध्ये इतकं थंड वाटतं. खूप छान वाटतं. खूप छान. एकदा हे बघा ह्याच्या आतमध्ये बरोबर तेव्हा इथे समोर हे मोठं वडाचं झाड दिसतंय. हे बघा इथे गुफा आहे. ती टेंबे स्वामींची गुफा आहे ती. हां ठीक आहे. हे बघा इथे गुफा आहे. आणि आता आम्ही इथे बोटीत बसलो. अर्धे त्या बोटीत आहेत, अर्धे ह्या बोटीत आहेत. तर आता इथे आपण बसू, परत त्या टोकाला जाणार आम्ही. तर आता आम्ही फायनली आलेलो आहे नदी क्रॉस करून इथे. आता फायनली होम. हे बघा सगळे थकलेत. आता भेटूया डायरेक्ट पुढच्या पॉईंटवर. चला मित्रांनो, आम्ही आता इथे जेवायला जातो. हे वाचायला येत असेल तर सांगा मला काय आहे ते काय कोणतं हॉटेल आहे ते फक्त मला सांगा कमेंटमध्ये. आणि सांगू कोणतं हॉटेल. आम्ही आता डायरेक्ट जेवायला चाललो आहे.
आम्ही आता डायरेक्ट जेवायला चाललो, त्यामुळे एक सस्पेन्स आहे हा. तर आता इथे आम्ही जेवलो ह्या हॉटेलमध्ये. तुम्ही आता सांगा ह्या हॉटेलचं नाव काय आहे. आम्ही डायरेक्ट घुसलो आहे हॉटेलमध्ये. आम्हाला काय माहीत नाही या हॉटेलचं नाव, पण जेवण पण एवढं खास नव्हतं, त्यामुळे ठीक आहे झालं जेवण आमचं. आता आम्ही निघतो. गाडी थांबली ती बघा. आता आपण आलेले आहे मित्रांनो कुरवपूरवरून एक 5-6 तासाचा प्रवास करून आपण आलो आहे. 9 तासाचा प्रवास करून आम्ही इथे आलो आहे. आता नरसोबाची वाडी. किती वाजलेत आता? 10:15 वाजलेत. आणि आता आम्ही नरसोबाच्या वाडीत आलो आहे. इथे आता गाडी पार्क केली आहे आणि आता हे बघा सगळे झोपून उठलेत. गरम गरम चपात्या आहेत इथे बनवून, ताज्या चपात्या बनवून देतात बघा. हे बघा दत्तराज भोजनालय. हे बघा 10 वाजले तरी पण गर्दी तेवढीच आहे इथे. आता आम्ही आज चाललो. आता इथे मंदिर बंद व्हायच्या मार्गावर आहे. इथे खाली आहे नदी आणि हे बघा आहे अजून चालू आहे दर्शन. बंद झालं. बंद आहे मंदिर, तरी पण इथे आपण दर्शन घ्यायचं आहे. नदी आहे दिसणार नाही आता, पण इथे पहिला पाय धुवायचे ह्या नदीमध्ये आणि मग इथे पाय पडायला यायचं दत्तांच्या. ही बघा नदी पूर्ण भरलेली आहे. आता बंद झालं सर्व. हे बघा इथे आता आम्ही पाय धुतलेत, अंगावरती पाणी शिंपडून घेतलं. बघ तर रात्रीचं काय एवढं दिसत नाही, तरी पण आम्ही गेलो तिथे. सेंद्रिय गुळातले कर्दम. कसले? सेंद्रिय गुळातले कर्दम 12 नावाचे ड्रायफ्रूट खोबऱ्याचा बेस सेंद्रिय गुळ असतो. बघू हे बघा कुंदा आम्ही घेतलाय, मँगो फ्लेवर आहे. किती प्रकार आहेत बघा. हे बघा हे पेढ्याची पण टेस्ट सही आहे. सर्वजण इथे आम्ही जेवलो. जेवण मस्त छान होतं जेवण इथे. तर इथून आम्ही सरळ घरी जाणार. आता आम्ही आमची ट्रिप आज इथे संपते. द एंड होतोय आमच्या ट्रिपचा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय.